आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक। कोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी कांदिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक। मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी। काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी। मुद्रांक शुल्क दरात कपात करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू, लवकरच अंतिम निर्णय होईल। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचं सुतोवाच। धारावीसाठी अद्याप 1 एकराचाही ताबा नाही, अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची 4थी प्रवेश यादी जाहीर। 4,000वर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय, तर 6,000 विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा। राज्यात दुसऱ्या फेरीनंतर 19,000 विद्यार्थी प्रवेशाच्या परीक्षेत, यंदा संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल। महारेराचं संकेतस्थळ 2 दिवस बंद राहणार, नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर होणार, पदवीधर गटाची अंतिम यादी जाहीर। 52 पैकी 28 उमेदवारांचे अर्ज वैध।